नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 371 ते 380 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 371. तोही अंथरुणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणून बहुडे, एक सनकाधिक वेडे पिसे जाहले. याचा अर्थ श्री संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हजार मुखांचा शेष नागही शेवटी परमेश्वराच्या शय्येचा भाग बनतो. वेद सुद्धा नेती नेती असे म्हणत परमेश्वराचे पूर्ण वर्णन करू शकत नाहीत. सनकादी महान ऋषी देखील परमात्म्याच्या अनंत स्वरूपापुढे थक्क होतात. याचा अर्थ परमेश्वराचे संपूर्ण स्वरूप बुद्धीने समजणे अशक्य आहे. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर समुद्रातील एक थेंब हातात घेऊन संपूर्ण समुद्राची खोली समजत नाही. त्याचप्रमाणे मर्यादित बुद्धीने अमर्याद परमेश्वर पूर्णपणे समजत नाही. परमेश्वर अनंत आहे, म्हणून ज्ञानाबरोबर नम्रताही आवश्यक आहे. ओवी क्रमांक 372. करिता तापसांची कडसेनी, कवनू जवळा ठेविजे शूळ पाणी, तोही अभिमानू सांडुनी पायवनी माथा वाहे. याचा अर्थ तपस्वी मध्ये भगवान शंकर सर्वोच्च मानले जातात, पण तेही अभिमान सोडून भगवान विष्णूच्या चरणांमधून प्रगट झालेली गंगा आपल्या जटावर धारण करतात. इतके महान असूनही त्यांनी नम्रतेचा आदर्श ठेवला. त्यामुळे महानतेचे खरे लक्षण नम्रता आहे. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखादा मोठा वैज्ञानिक आपल्या शिक्षकांना नेहमी आदर देतो. त्याचे ज्ञान मोठे असले तरी त्याची नम्रता त्याला अधिक महान बनवते. जितकी महानता वाढते तितकी नम्रता वाढली पाहिजे. ओवी क्रमांक 373. ना तरी आखिलेपणे सरीशी, कवनी आहे लक्ष्मी ऐसी, श्रिये सारिखी आदासी घरी जी येते. याचा अर्थ संपत्तीच्या बाबतीत लक्ष्मी देवीपेक्षा मोठे कोण आहे, पण तिच्याही घरी सिद्धी आणि इतर दिव्य शक्ती दासी म्हणून असतात. तरीही परमेश्वरापुढे लक्ष्मीचेही स्वतंत्र महत्व राहत नाही. यावरून कळते की सर्व वैभवाचे मूळ परमेश्वरच आहेत. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर मोठ्या उद्योग समूहाचा व्यवस्थापक खूप श्रीमंत असू शकतो, पण तोही कंपनीच्या मालकाच्या अधीन असतो. संपत्ती ही अंतिम सत्य नाही. परमेश्वरच सर्व वैभवाचा आधार आहे. ओवी क्रमांक 374. तिया खेळता करीती घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली, तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची. याचा अर्थ श्री संत ज्ञानेश्वर माऊली सुंदर कल्पना मांडतात. लक्ष्मीच्या दासी खेळताना ज्या छोट्या घरकुल्या बनवतात त्यांनाच जर स्वर्ग म्हणजे अमरपुरी म्हटले तर इंद्रासारखे देवही त्या खेळातील बाहुल्यांसारखे ठरतील. याचा उद्देश स्वर्ग आणि देवतांच्या वैभवाची मर्यादा दाखवणे आहे. परमेश्वराच्या मोहिमेपुढे हे सर्व क्षुल्लक आहे. उदाहरण जर म्हटलं तर लहान मुलांसाठी खेळण्यांचे शहर खूप मोठे वाटते, पण खऱ्या शहराशी तुलना केली तर ते
अत्यंत छोटे असते. जगातील मोठेपण परमेश्वराच्या अनंत मोहिमेपुढे अत्यंत लहान असते. ओवी क्रमांक 375. तिया नावडोनी जेव्हा मोडिती, तेव्हा महेंद्राचे रंक होती. तिया झाडा जेऊ ते पाहती, ते कल्पवृक्ष. याचा अर्थ श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की लक्ष्मीच्या दासींनी खेळातील घरकुल्या मोडल्या तर इंद्राचे वैभवही क्षणात नाहीसे होईल. ज्या ज्या वृक्षांकडे पाहतात ते कल्पवृक्ष होतात. याचा अर्थ लक्ष्मीच्या घरातील दासींचेही सामर्थ्य विलक्षण आहे, तरीही त्या सर्व शक्ती परमेश्वराच्या अधीन आहेत. उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर एखाद्या मोठ्या कंपनीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या एका निर्णयामुळे अनेक विभागांचे स्वरूप बदलते, पण त्या अधिकाऱ्यालाही कंपनीच्या मालकाच्या निर्णयाचे पालन करावे लागते. सर्व शक्तींचा अंतिम स्रोत शेवटी परमेश्वरच आहे. ओवी क्रमांक 376. ऐशिया जियेची या जवळिका, सामर्थ्य घरीची या पायिका, ते लक्ष्मी मुख्य नायका, न मनेची येथ. याचा अर्थ लक्ष्मीच्या घरातील दासींचेही इतके सामर्थ्य असताना स्वतः लक्ष्मी देखील परमेश्वरापुढे आपल्या वैभवाचा अभिमान करत नाही. ती स्वतः भगवानाची सेवा करते. यावरून कळते की परमेश्वराच्या सानिध्यात अहंकाराला स्थान नसते. मोठेपणाचा खरा अर्थ सेवा आणि नम्रता आहे. जीवनातील उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या यशस्वी उद्योगपतीने समाजासाठी निस्वार्थ सेवा केली तर त्याची खरी महानता दिसते, केवळ संपत्तीने नव्हे. संपत्ती, सामर्थ्य आणि प्रतिष्ठेपेक्षा नम्रता आणि सेवा श्रेष्ठ आहेत. ओवी क्रमांक 377. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमानू सांडुनी पांडवा, ते पाय धुवावयाची या देवा, पात्र झाली. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो भक्त आपले सर्वस्व परमेश्वराच्या सेवेत अर्पण करतो आणि अहंकार पूर्णपणे सोडतो, तो भगवंताच्या निकट येण्यास पात्र ठरतो. येथे पाय धुणे म्हणजे परमेश्वराच्या अत्यंत जवळची सेवा करण्याचा अधिकार. हा अधिकार संपत्ती, विद्वत्ता किंवा शक्तीमुळे मिळत नाही, तो नम्रता आणि प्रेमामुळे मिळतो. सेवेमध्ये अहंकार नसला की ती खरी भक्ती बनते. जीवनातील उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर एका मोठ्या संस्थेत विश्वासू आणि प्रामाणिक कर्मचारी मालकाच्या सर्वात जवळचा होतो. त्याचे स्थान पदामुळे नव्हे तर निष्ठेमुळे मिळते. अहंकार सोडून केलेली सेवा मनुष्याला परमेश्वराच्या सर्वात जवळ नेते. ओवी क्रमांक 378. मनोनी थोरपण पन्नास सांडिजे, एथ व्युत्पत्ती आघवे विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. याचा अर्थ माऊली सांगतात की आपल्या विद्वत्तेचा, पदाचा किंवा मोठेपणाचा अभिमान सोडल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. धाकुटे होणे म्हणजे स्वतःला नम्र समजणे. जो स्वतःला मोठा समजतो तो देवापासून दूर जातो, पण जो नम्र असतो तो देवाच्या जवळ येतो. नम्रता हीच भक्तीची खरी ओळख आहे. उदाहरण जर म्हटलं तर फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते, तर रिकामे झाड ताठ उभे राहते.
त्याचप्रमाणे खरा ज्ञानी नेहमी नम्र असतो. नम्रता हीच परमेश्वराच्या जवळ जाण्याची गुरुकिल्ली आहे. ओवी क्रमांक 379. अगा सहस्र किरणांची ये दिठी, पुढा चंद्र ही लोपे किरडी, तेथ खद्योतका हुटहुटी, आपुलेनी तेजे. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण अतिशय सुंदर उदाहरण देतात. सूर्य उगवल्यावर चंद्राचाही प्रकाश फिका पडतो. अशा ठिकाणी एका छोट्या काजव्याने आपल्या प्रकाशाचा अभिमान करणे किती हास्यास्पद आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या अनंत तेजापुढे मनुष्याचा अभिमान निरर्थक आहे. उदाहरण जर म्हटलं तर मोठ्या समुद्रासमोर पाण्याचा एक थेंब स्वतःला महान म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या क्षमतांचा अभिमान करणे योग्य नाही. परमेश्वराच्या अनंत मोहिमेपुढे आपला अहंकार क्षणभरही टिकत नाही. ओवी क्रमांक 380. तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे, जेथ शंभूचे ही तपन पुरे, तेथ एर प्राकृत हेंदरे, केवी जाणवला आहे. याचा अर्थ ज्या परमेश्वरापुढे लक्ष्मीचे ऐश्वर्य आणि भगवान शंकराचे महान तपही अपुरे पडते, त्या परमेश्वराला सामान्य मनुष्य केवळ अहंकाराने कसा जाणू शकेल. देवाला जाणण्यासाठी बाह्य सामर्थ्य पुरेसे नसते. त्यासाठी शुद्ध अंतःकरण, भक्ती आणि कृपा आवश्यक असते. म्हणून परमेश्वर प्राप्तीचा मार्ग नम्रतेतूनच जातो. जीवनातील उत्तम उदाहरण जर म्हटलं तर जगातील सर्वोत्तम विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी केवळ पैसा पुरेसा नसतो. पात्रता, मेहनत आणि योग्य वृत्तीही आवश्यक असते. त्याचप्रमाणे देवप्राप्तीसाठी भक्ती आणि नम्रता आवश्यक आहे. संपत्ती, तप आणि विद्वत्ता यापेक्षा शुद्ध भक्ती आणि नम्रता परमेश्वराला अधिक प्रिय आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली या ओव्यांमध्ये सांगतात की ज्ञान, तप, वैभव, संपत्ती, स्वर्ग, देवता आणि सिद्धी यांचे महत्व असले तरी ते सर्व परमेश्वराच्या अनंत मोहिमेपुढे अत्यंत लहान आहेत. म्हणून मनुष्याने आपल्या ज्ञानाचा, तपाचा किंवा संपत्तीचा गर्व करू नये. भगवंताला सर्वात प्रिय आहे ती नम्रता, प्रेम आणि संपूर्ण समर्पण. त्याचप्रमाणे माऊली पुढेही असं सांगतात की परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग अहंकारातून नाही तर नम्रतेतून आहे. ज्ञान, तप, संपत्ती, पद किंवा कीर्ती यांचा अभिमान सोडून जो प्रेमाने सेवा करतो तोच भगवंताचा खरा भक्त होतो. मी मोठा आहे हा विचार देवापासून दूर नेतो. मी तुझा सेवक आहे ही भावना देवाजवळ आणते. हाच या ओव्यांचा मुख्य संदेश आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.